करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांच्या पत्रावरती आमच्या पाटील गटाचं एक शिष्टमंडळ आज या ठिकाणी माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। या शिष्टमंडळामध्ये आदिनाथचे ज्येष्ठ संचालक आदरणीय दुळाभाऊ कोकरे, आदिनाथचे वाईस चेअरमन आदरणीय महेंद्रजी पाटील, आदिनाथचे संचालक आदरणीय विजयजी नवले, आदरणीय दत्ताबापू देशमुख, आदरणीय रवी किरण फुके, पाटील गटाचे मार्गदर्शक आदरणीय सरक सर, चिकलठाणचे सरपंच आदरणीय विकासजी गलांडे, आदिनाथचे विद्यमान संचालक आदरणीय संतोषजी खाटमोडे पाटील यासह सगळेच आमचे मान्यवर शिष्टमंडळातले सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। विषय इतका महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र शासनानं उजनी काठच्या शेतकऱ्यांची जी गाळपेरीची जमीन कसत होते त्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे। करमाळा तालुक्यातच नव्हे तर इंदापूर तालुक्यामध्येही अशी नोटिसा देण्याची मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे आणि आपण पाहतोय की करमाळा तालुक्यातील 30 गावांनी उजनीच्या निर्मितीसाठी त्याग केलेला आहे। आपल्या या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली वहीत जमीन, चांगली जमीन, सुपीक जमीन, राहती घरे, शेतीवाडी ही या राष्ट्रहिताच्या प्रकल्पासाठी सरकारला दिलेली आहे। मग असं असताना त्यांचं पुनर्वसन अद्यापही चांगल्या प्रकारे झालेलं नाही। त्यांना जी जमिनी दिल्या गेल्या होत्या त्या निकृष्ट दर्जाच्या पंढरपूर तालुक्यामध्ये दिल्या गेल्या होत्या। यामुळे हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले। त्यांनी गाळपेरीवर आपलं कसं तरी पिकं घेऊन उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली होती, परंतु शासनाचा हा जो निर्णय आहे गाळपेरीची जमीन संपादित करण्याचा आणि खाजगी संस्थांना देण्याचा, हा निर्णय कुठेतरी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करतोय असं वाटल्यानंतर आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी निर्णय घेतलाय की बाबा शेतकऱ्यांच्या बाजूने आपण न्याय मागायचा। आणि मग त्यांनी एक निवेदन पुनर्वसन मंत्री आदरणीय मकरंदजी जाधव पाटील, जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर जिल्ह्याचे तहसीलदार आदरणीय आशीर्वाद साहेब आणि आदरणीय तहसीलदार मॅडम शिल्पाताई ठोकळे यांना ही निवेदनं पाठवलेली आहेत। आज शिल्पाताई ठोकळे तहसीलदार या इथं उपस्थित नाहीत, त्या सोलापूरला आहेत, त्यामुळं RNT साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे। आणि आदरणीय आमदार साहेब आपल्या करमाळा तालुक्यातल्या उजनी काठच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बाजू ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही कानावर प्रत्यक्षात भेट घेऊन तिथं ही बाजू मांडणार आहे शेतकऱ्यांची। आणि त्यामुळे सगळ्यात तत्परतेने आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी पुनर्वसित शेतकऱ्यांना, धरणग्रस्त शेतकऱ्यांना, गाळपेर वर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे। गाळपेरीवर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांवर काही कारवाई वगैरे झाल्याची माहिती आहे का? हो, तशा प्रकारच्या नोटिसा या ठिकाणी शेतकऱ्यांना प्राप्त व्हायला लागलेल्या आहेत। आपल्या करमाळा तालुक्यामध्ये, इंदापूर तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणाच्या नोटिसा आलेल्या आहेत। या ठिकाणी एका शेतकऱ्यांची नोटीस मी तुम्हाला दाखवतो। दत्तात्रय रामचंद्र यादव, वांगी नंबर 1 येथील हा शेतकरी आहे। त्यालाही जलसंपदा विभागाकडून अशा प्रकारची नोटीस प्राप्त झालेली आहे। आणि ही भीती आहे की बाबा सगळ्याच प्रकारे आज 30 गावांचा जवळ नदीकाठचा परिसर आहे। 30 गाव म्हणजे जवळपास साधारणतः अनेक किलोमीटरची नदीकाठचा हा काठ असल्यामुळं त्या ठिकाणच्या जमिनी ह्या पाणी खाली गेल्यानंतर शेतकरी वहीत करतायत। मग हा बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय। 2017 साली सुद्धा अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतला होता। तत्कालीन आमदार आणि आत्ताचे विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांनी त्यावेळी सुद्धा सभागृहात ही भूमिका मांडून तो निर्णय तात्पुरत्या रीती स्थगित करण्यास भाग पाडलं होतं। आताही आमदार साहेब हा निर्णय स्थगित व्हावा म्हणून प्रयत्न करतील। कंदर आत्ताच्या आपल्या विषयानुसार समजा आपली मागणी जी आहे ते शासनाने मान्य नाही केली तर आपण न्यायालयात याच्या विरुद्ध दाद मागणार। आता शासन दरबारी आदरणीय आमदार नारायणआबा पाटील हे सदस्य म्हणून काम करतायत, शासनाचे ते एक स्वतः प्रतिनिधी। त्यामुळं पहिली बाजू, आमची पहिली भूमिका अशी राहील की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात येईल, गांभीर्याने या गोष्टीचा विचार करावा असं म्हणून सांगण्यात येईल। याच्यानंतर जर शासनाकडून स्थगिती दिली जाईल असं आम्हाला पूर्णपणे आशा आहे किंवा आम्हाला खात्री आहे की 2017 प्रमाणे यावेळेसही स्थगिती देतील। परंतु तसंही नाही झालं तर या तालुक्यात आम्हाला लोकशाहीने बाबा आंदोलन करणे, मोर्चे करणे हे पर्याय दिलेले आहेत। आणि त्यानंतरही शासनाला नाही जागी झालं तर तुम्ही मानताय असं पुढचं पाऊल कदाचित घेतलं जाईल। धन्यवाद।